वादळी वाऱ्यामुळे महावितरणाचे 4 लाखांचे नुकसान, तारा तुटल्या, विद्युत खांब वाकले। शिराळा तालुक्याच्या उत्तर भागात वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसाने तासभर हजेरी लावली आणि यामध्ये वादळी वाऱ्याने 23 विद्युत खांब मोडून पडले असून 18 विद्युत खांब वाकलेले असून अनेक ठिकाणी झाडे विद्युत तारांवर पडल्याने तारासुद्धा तुटल्या आहेत। महावितरण कंपनीचे 4 लाखांचे नुकसान झालेलं आहे। ज्या ठिकाणी विद्युत खांब वाकले न मोडलेल्या ठिकाणी त्यांच्या दुरुस्तीचं काम महावितरणाचे कर्मचारी आणि 4 ठेकेदारांच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू आहे। उत्तर भागात वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झालेलं आहे। पावसापेक्षा वादळी वारा अधिक असल्याने आंबेवाडी येथील बजरंग संभाजी चव्हाण यांच्या घरावरील पूर्ण पत्रा लोखंडी अँगलसह अलगद उडून दुसरीकडे पडलाय। गिरजवाडे येथील शरद पाटील यांच्या शेडचा पत्रा उडून गेला आहे। अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत। टाकवे येथील शंकर जाधव यांच्या आंब्याच्या बागेतील आंबे वादळी वाऱ्यामुळे पडल्याने नुकसान झाले। शिरशी, आंबेवाडी, शिराळा, बांबवडे, निगडी, पाडळेवाडी, आंतरी बुद्रुक, करमाळे, खेड, कापरी या ठिकाणी विद्युत खांब मोडून पडलेले असून अनेक ठिकाणी वाकले आहेत। काही ठिकाणी झाडे पडल्याने, विद्युत तारा तुटल्याने आणि खांब वाकल्याने आणि पडल्याने जमिनीवर लोंबकळू लागलेले आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता। महावितरणाने तातडीनं ज्या ठिकाणी तात्काळ विद्युत पुरवठा सुरू करता येईल अशा ठिकाणी सुरू केला आहे। ज्या ठिकाणी विद्युत खांब मोडले आणि वाकले आहेत अशा ठिकाणी त्यांची दुरुस्ती आणि ते बदलण्याचं काम युद्धपातळीवर 4 ठेकेदार आणि महावितरणाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू केलं आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा पूर्ववत झालेला आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, शिराळा।